मोदी आवास योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान त्वरित देण्यात यावे या मागणीसाठी आज संग्रामपूर येथील गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे। मागासवर्गीय प्रवर्गासाठी मोदी आवास योजना सुरू केली आहे। या योजनेचा पहिला टप्पा सुरू असून पहिल्या टप्प्यानंतर लाभार्थ्यांचे इतर टप्पे अजूनही त्यांना मिळाले नसल्यामुळे सदर लाभार्थी हे आर्थिक अडचणीत आलेले आहेत। ऐन पावसाळ्याच्या दिवसामध्ये घरं पाडून नवीन घरकुल बांधण्याच्या स्वप्न पाहत असताना हे लाभार्थी पहिलाच टप्पा निधीचा दुसरा आणि तिसरा टप्पा न मिळाल्यामुळे वंचित आहेत। 1400 लाभार्थ्यांचा दिला। 1400 लाभार्थ्यांनी आपलं जे जुनं घर आहे ते मोडतोड करून नवीन घराला सुरुवात केली। पहिला हप्ता टाकला आणि दुसऱ्या तिसऱ्या हप्त्यापासून जे घरकुलचे लाभार्थी आहेत ते पंचायत समितीमध्ये चक्रा मारून थकलेले आहेत। परंतु निवडणूक झाल्या आणि सरकार विसरलं। अशा पद्धतीचं या सरकारचं हे काम सुरू आहे आणि त्यांना कुठेतरी जाग आली पाहिजे की हे जे गरीब लाभार्थी आहेत, घरकुल ज्यांनी आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था ठीक नाही आहे, अशा लोकांना हे वाऱ्यावर सोडणारं सरकार आहे आणि यांनी कुठेतरी यांच्या डोक्यात आलं पाहिजे, यांना कुठेतरी बुद्धी सुचली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही त्यांचं अनुदान त्वरित वितरित करावं यासाठी आम्ही या ठिकाणी संग्रामपूर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलनाला बसलेलो आहे। आज संग्रामपूर पंचायत समितीच्या समोर आम्ही सर्व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन करीत आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे की घोषणांचा पाऊस देणारं हे सरकार आहे। मागील काळात लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी असंच यांनी घोषणा केल्यात आणि त्यामुळे मोदी आवासचे अनेक लाभार्थी आजही त्या घरकुलापासून वंचित आहेत। 14,000 लोकांचे स्वप्न पाहिलेल्यांपैकी 1400 लोकांना टप्पा मिळाला आणि त्यातही पहिलाच टप्पा मिळाला आणि पावसाच्या दिवसात आज अनेक जण बेघर झालेले आहेत। त्याचबरोबरीनं तालुक्यातील अल्पसंख्याक मंडळींचे घरकुलं जी आहेत गेल्या 4 वर्षापासून एकाही गावामध्ये ते घरकुलाचं टार्गेट आलेलं नाही आहे। त्यामुळे कुठेतरी हा अन्याय हे सरकार अल्पसंख्याक मंडळींवर करते आहे। आम्ही त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं सातत्यानं पाठपुरावा देखील केला आहे। मागील काळात आम्ही आदरणीय नानाभाऊ पटोले असतील त्यांच्यापर्यंत हा विषय सांगितला आहे, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब असतील सर्वांकडे हा विषय सांगितला आहे। पण आमचं म्हणणं आहे की हे निडर सरकार जे सातत्यानं सांगते की आम्ही जनतेच्या पाठीशी आहे आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस जनतेला खऱ्या अर्थानं मदतीची गरज असते त्यावेळेस ते त्या ठिकाणी शेतकरी असेल किंवा मजूर असेल किंवा आजचा सुशिक्षित बेरोजगार आपण पाहतो आहे की शिकल्यानंतर एकही उद्योगधंदा या ठिकाणी आमच्या या भागामध्ये नाही आहे। त्यामुळे अनेक युवक या ठिकाणी हताश झालेले दिसतात। तर आमचं म्हणणं आहे की त्यांच्याहीकडे लक्ष असलं पाहिजे, त्या युवकांनाही रोजगार प्राप्त झाला पाहिजे। म्हणून खऱ्या अर्थानं काँग्रेस सातत्यानं सर्वसामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या पाठीशी राहील। साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, संग्रामपूर।